कढी भोपळा बनवते. तर इथं मी भोपळा कट करून घेतलाय, शेंगदाणे घेतलेत, जिरं, मोहरी, मीठ, हळद, बेसन पीठ घेतले थोडंसं, कोथिंबीर, हिरवी मिरची कट करून घेतले, पत्ता आणि इथं ताक घेतले. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. आपण शिजवून घेऊया. इकडे भोपळा मी कुकरला लावून घेतला. भोपळा शिजेपर्यंत आपण कढीला फोडणी टाकून घेऊया. कच्चे शेंगदाण्याचा कूट कुटून घेतलाय, मोठा मोठा घेतलाय, तो घालून घेऊया. कोथिंबीर कुटून घेतले, थोडीशी हळद, बेसन पीठ घालूया आणि हे मिक्स करून घेऊया. फोडणीसाठी तेल घालून घेऊया. मोहरी, लसण घालूया, हिरवी मिरची, कढीपत्ता घालून घेऊया. ताक घालूया आता आपण. बघा इथं कढी आपली तयार झाली. इथं भोपळा पण आपला तयार झालाय. थोडासा आबडधोबड त्याला बारीक करून घेऊया आणि कढीमध्ये घालून घेऊया. चवीप्रमाणे मीठ घालूया. थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. बघा आपला कढी भोपळा तयार झालाय.